ओवी अगो ठेव करते मी, राहू दे झालं जर. ठीक आहे, मी करते. तुझी मनस्थिती कळता माका. अगो पण माका एक सांग, श्रीनू म्हणता की त्याका चारू सोबत लग्न करूचा, आणि तू म्हणालस की तू यात त्याच्या निर्णयात त्याच्या सोबत असस. असं कसं म्हणालस तू? तुझा प्रेम अनच श्रीनूवर. हो मावशी, खूप आहे. आणि त्याचंही माझ्यावर प्रेम आहे. पण तरी सुद्धा त्याने हा डिसिजन घेतला, आणि तो त्याच्या ह्या डिसिजनवर फर्म सुद्धा. ओवी होस तर खूप मोठं धक्को होतो माझ्यासाठी. ते श्रीनू म्हणता की त्याका चारू सोबत लग्न करूचा, त्यात हे पण बोलून बसल्यात की श्रीनूच्या निर्णयात हे त्याच्या सोबत असत. आणि आता तू पण म्हणतस की तुका श्रीनूचा हे निर्णय मान्य. कोणाच्या मनात काय चालला ताच कळत नाही माका. पण एक मात्र कळता नक्की, हा सगळा जितका दिसता ना तितका साधा सरळ नाही. हो, नक्कीच काहीतरी गडबड आहे मावशी. मावशी, आता आपण सगळ्यांनीच त्याला अपोज केलं तर त्याचे काहीतरी वेगळेच परिणाम होतील. म्हणून मी बोलले की मी त्याच्या सोबत आहे. मावशी, यू नेव्हर नो, मे बी त्याने माझ्यावर ट्रस्ट केला तर काय झालं एक्झॅक्टली, काय प्रॉब्लेम आहे, तो सगळं माझ्याशी शेअर करेल. अगो पण श्रीनूच्या मनात असा अचानक इलाच कसा? नाही मावशी, हे सगळं अचानक नाही होते. मी गेले काही दिवस बघते ना त्याला, तो सतत मला इग्नोर करतोय. मी त्याला काही विचारलं तर म्हणतो काही नाही. मावशी, तो नक्की कशात तरी अडकलाय. आणि त्यात जर मी आता चिडचिड केली ना तर त्याच्यावर अजून बर्डन येईल. आणि नो, तो सगळं मनात ठेवतो. पण मला हेही माहिती आहे की आपल्यामुळे दुसऱ्याला तो कधीच त्रास होऊ देणार नाही. ओवी, अगो किती समजूतदार असस तू. आजच्या जगात अशी मुलगी शोधून सापडणार नाही. दुसरा तिसरा कोणी असताना तर श्रीनूक एवढा समजून घेतलाच नसता. तू श्रीनूक समजून घेतस यासाठी खरंच मनाचं मोठेपणा लागतं गो. हे बघ श्रीनू, तुला जर असं वाटत असेल की तुझ्या मनाने हा निर्णय घेतलायस, पण मला खात्री आहे तुझ्या मनात काहीतरी नक्कीच गडबड चालू आहे. अरे तुला खोटं बोलताच येत नाही रे. श्री, तुला आठवतंय शाळेत असताना तुझ्या एका मित्राला शिक्षा होणार होती, त्याच्यावरचा सगळा आळ तू घेतला होतास. तुझ्या सरांनी तुला 10 वेळा विचारलं पण तू काहीच उत्तर दिलं नाहीस. मी घरी आल्यानंतर मी तुला विचारलं तर तू सगळं काय ते खरं सांगितलंस. श्रीनू, कुठे अडकला असशील तर बोल आमच्याशी, पण कुठलाही चुकीचा निर्णय घेऊन आयुष्य पणाला लावू नकोस रे. श्रीनू, एका चुकीच्या निर्णयामुळे स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त करू नकोस प्लीज. चारूला मी चांगलंच ओळखते श्रीनू. हे बघ, मी जरी तिची आत्या असले ना तरी तिची बाजू घेणार नाहीये. अरे मी लहानपणापासून ओळखते तिला, मला माहिती आहे ना. तिला जर का एखादी गोष्ट हवी असेल ना तर त्यासाठी ती आकाश पाताळ एक करते. आणि तुझं आजचं वागणं बघून मला असं वाटतंय तिने पुन्हा तसंच काहीतरी केलंय. होय तर, आणि ह्या सगळ्या तुझ्या दादानं पण आपण सांगितलंय ना. या बघ श्रीनू, आता ना हैसर चारू ना या तर जा काय झाला तर खरा खरा सांग ना.
ती दबाव आणताय का तुझ्यावर लग्नासाठी? की तिने तुका धमकी दिल्या ना? अरे असं घाबरू नकोस रे, हा आम्ही असो ना तुझ्या पाठी. हे बघ श्रीनू, तसं काय असेल ना तर मी चारूला अजिबात सोडणार नाही. अरे आधी ओवीशी लग्न कर म्हणून तुझ्या मागे लागली होती. तिच्या गळ्यात मंगळसूत्र घाल म्हणून तिने मंगळसूत्र आणून दिलं तुला, आणि आता तिने तुला तिच्या नादी लावलंय. ही काय भानगड आहे? आणि हे सगळं तुम्ही मुंबईवरून आल्यापासून होतंय. आधी तर तू ओवीशिवाय दुसऱ्या कोणाचा विचारही करत नव्हतास. आणि चारू आता कुठून आली रे तुझ्या मनात? एक लक्षात ठेव, आत्ता ही दादाची अट आहेच की या घरातला सगळ्यांचा होकार असायला हवा, तरच तुझं आणि चारूचं लग्न होईल. पण श्रीनू, मी आत्ताच सांगते, चारू जरी माझी भाची असली ना तरी हे लग्न मला कधीच मान्य नसेल. आणि या बघ शिनू, ओवी सारखी मुलगी आपण शोधूक बाहेर जरी पडलो ना तरी 7 जन्म लागतील. अरे कुठे ती गुणी ओवी आणि कुठे ही अवदसा चारू? हे बघ श्रीनू, तुला ह्यातून बाहेर पडण्यासाठी काही मदत हवी असेल तर आम्हाला सांग. आम्ही तुझ्यासाठी काहीही करू. होय तर. आणि चारू जर खरंच काही चाल खेळत असेल तर ती आपण हाणून पाडू आणि सगळं पहिल्यासारखं होईल. श्रीनू, तू काही काळजी करू नकोस. तू आणि ओवी सुखात राहाल. पण तुझं लग्न जर त्या चारूशी झालं ना तर घरातले सगळे निराश होतील रे. नाही बघ, नीट विचार कर. काही घाई नाहीये. आम्हाला फक्त तुझं भलं झालेलं बघायचंय, बाकी काही नाही. शिनू, हे बघा, मला माझ्याबद्दल काही वाटत असेल आणि माझ्या सुखाची तुम्हाला चिंता असेल तर तुम्ही या लग्नाला परवानगी द्याल. श्रीनू, बाकी तुम्ही मला किती समजवण्याचा प्रयत्न करा, पण माझा निर्णय बदलणार नाही. माझं ठरलंय. अरे शिनू, तुझा ठरला? हो ठरला तुझा? हा, तुका त्या चारूशीच लग्न करूचा हा काय? हो, मला तिच्याशीच लग्न करायचंय. हा ना, मग या घरातून वाटेक लाग आणि पुन्हा ना या घरात पाऊल ठेवायचा नाही. ताई काय बोलतस तू? या हे लाली, तुझं काय चाललंय? अगं जरा तरी समजून घे त्याला. परिस्थिती काय आहे, तुझं काय चाललंय? जे का अक्कल नाही ना ते का काय समजून घ्यायचा? हा, तोंड वर करून बोलत होता ना यो. हा, माका चारूशीच लग्न करूचा हा. मग हे तू माका घरातून बाहेर काढलास तरी चालाल. मग जा जा या घरातून बाहेर जा. पण मी त्या चारूक ना सून म्हणून या घराचो उंबरठो ओलांडून देणार नाही. हे लाली, तू जरा शांत बस. आम्ही बोलतोय ना त्याच्याशी. तू लगेच इतकी टोकाला का जातेस? तुम्ही ना कोणी माका शिकवूक येऊ नका काय. या घरात ना टोका गेल्याशिवाय कोणाच्या डोक्यात काय जातच नाही. माका ना कुणा कुरवाळूक बसूक येत नाही, कळला ना? आर नाहीतर पार. तुमच्यासारखा नाही माझा, तळ्यात नाहीतर मळ्यात. याचा ना समजावून ठेवा काय. याने ह्याचो हट्ट मागे नाही घेतलो ना आणि त्या चारूशी त्या हडळीशी जर लग्न केलं ना माझ्या मर्जी विरुद्ध, तर ना माझ्याशी असलेला नाता आणि या घरासोबत असलेलो संबंध विसरून जायचा. चल निघ माझ्या घरातून. शिनू, श्रीनू, ए, शिनू, लाली, श्रीनू, 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 ऐक, श्रीनू, श्रीनू, हे बघ. थांब श्रीनू, ऐक, ऐक. काय बोलतो ऐकून तरी घ्यायचं. श्रीनू, बाजूला वा, बाजूला वा. का बसा. बघलास ना तुम्ही सगळ्यांनी? हा, समजावत होता ना ते का? पण काय झाला?
हा काय झाला जरा काय ते का बोलला तर ते का झोमला हा घरातून बाहेर निघून गेला कोणासाठी त्या दीड दमडीच्या चारूसाठी त्या पोरीची तर ना माझ्या मानेच्या बाजूक सुद्धा उभी राहूची लायकी नाही हा लाले लाले हे घरात जे काही घडतंय ना त्याला फक्त तूच जबाबदार आहेस. काय आता काय केला मी अगं लाले ज्या मुलीची तुझ्या पायाशी उभं राहण्याची सुद्धा लायकी नाही ना त्या मुलीला तूच डोक्यावर घेऊन नाचली आहेस. तूच तिला ह्या घराची सून व्हायची स्वप्न दाखवली आहेस. तूच तिच्या सगळ्या चुका पाठीशी घालत आली आहेस लाले. या बघा तुम्ही तर ना एक लक्षात ठेव लाले जे तू पेरलंयस ना तेच तुझ्या पदरात पडलंय. पण लाले या सगळ्यात ना माझा मुलगा नाहक भरडला जातोय. अगं त्यावेळेस कुणाचं ऐकलं नाहीस निदान या वेळेस तरी ऐक. अगं असे रागा रागात घेतलेले निर्णय ना कधीच मार्गी लागत नाहीत. या बघा तुम्ही त्यांना आता थांबा भाऊजी मीच बघते. ए बंधू अगं ताई तिकडे हात लावायचा नाही घरात. अगं पण ताई एवढ्या पावसा पाण्यात खाई जातो होतो पोर हा आणि मी म्हणते काय जाणार तो मी सांगताय म्हणान हं? आज ना मका बघूच असा कोण ते का आत घरात घेतात नाही ना माझ्या जीवाचा काहीतरी बरा वाईट केला ना तर नाव नाही लावणार लाली. अगं काय करायचं काय लाली आता तू रात्रभर अशी दरवाजात बसून राहणारच का. हा माझा घर हा मी काय पण बसेन. तुमचं काय हा हा तुला जमेल बसायला. काय करायचं हिचं. निकिता बेटा तू अशी रागाने का निघून गेलीस. मग काय करायला हवं होतं मी. कसा बोलला नीरज. चेष्टा करत होता तो माझी. अगं म्हणून काय तू असं रागाने निघून जायचं का. निकिता अगं तू विसरलीशील तुला एक गोष्ट लक्षात आणून देते. तुम्ही दोघंही लहानपणी असंच भांडण करायचं तेव्हा मी तुझी साईड घ्यायचे आणि नीरजला ओरडायचे. पण आता तू निघून गेलीस. तू जर निघून गेली नसतीस ना तर मी नीरजला काही ना काहीतरी बोललेच असते ना. तर आता फायदा काय. आंटी नीरज माझा बेस्ट फ्रेंड आहे आणि तुम्हाला पण माहिती आहे मला त्याच्या पलीकडे त्याच्याबद्दल खूप काही वाटतं आणि तुम्हाला हे वेगळं सांगायची गरज नाहीये. हो मला माहिती आहे राजा. हो ना मग नीरज असं का वागला. इतकं मी त्याच्यासाठी केलं पण त्याला ती बहनजी आवडली. आंटी नीरजने मला सरळ सरळ डिच केलं तरी मी गप्प बसले ना. पण नीरज जर मला तिच्यासमोर ह्युमिलेट करणार असेल तर आत्ता मी त्याच्यापासून लांबच राहीन. मी तर विचार करते की मी ऑफिसमध्ये येणं पण बंद कर. पप्पा असतात ना तिकडे नीरजला एकट्यालाच त्यांच्यासोबत काय ते काम करू देत. नो 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 निकिता प्लीज तू असं काही करू नकोस. नाहीतर तू नीरजला कायमचं गमावून बसशील. मग आता मी काय करू ते तुम्हीच सांगा. बिकॉज माझं डोकं आता चालायचं बंदच झालंय. हे बघ नीरजची निवड कशी चुकीची आहे हे त्याला लक्षात आणून देण्यापेक्षा ते निशीला पटवून दे. तेही अशा हुशारीने की निशीला हळूहळू कॉम्प्लेक्स येईल की तू खूप हुशार आहेस. आणि निकिता तू अशा मोठ्या मोठ्या डील खूप क्रॅक केल्यास. मग तुझ्यासाठी ही तर गोष्ट खूप सोपी आहे. अगं निशीला एवढीशी गोष्ट सुद्धा खूप पुरेशी आहे. ती अशा छोट्या छोट्या गोष्टी ना सहज मनाला लावून घेते. सो राग कमी कर आणि प्रोसेसकडे नीट लक्ष दे. हळूहळू निशीला इतका कॉम्प्लेक्स दे की ती स्वतःहून नीरजला सोडून दे. कळलं. एक्झॅक्टली. गुड. ठेवते मी. ओके बाय आंटी. बरं झालं तू मला इथेच भेटलास. अदरवाईज मला बघून लगेच पळ काढतोस. मला तुझ्याशी बोलायचंय. मला तुझ्याशी आता काही बोलायचं नाहीये. पण ज्या प्रश्नांची उत्तरं माझ्याकडे नाहीयेत तेच प्रश्न पुन्हा पुन्हा विचारून काय होणार आहे. जगात असा कुठलाच प्रश्न नाहीये ज्याचं उत्तर एक्झिस्ट करत नाही श्रीनिवास. प्रश्न आणि उत्तर हे एका कॉईनचे दोन साइड्स आहेत.
पण तू जर फक्त प्रश्नाच्या साईडकडे फोकस केलं तर तुला उत्तर कसं मिळणार? पण मी माझ्या परीने त्या प्रश्नाचं उत्तर शोधलं ओवी. ते तुम्हा सगळ्यांना चुकीचं वाटतंय त्याला मी काही नाही करू शकत अगं. बाकी तुला काय तर्क लावायचे ते तुला. श्रीनिवास, तुला हे सगळं बरोबर वाटतंय म्हणूनच तर दादा एकही प्रश्न न विचारता तुला सपोर्ट करताय. मीही करते, पण मी तुला ज्या गोष्टीसाठी सपोर्ट करते त्याचं रिझन तर मला माहीत असायला हवं ना. म्हणजे बघ श्रीनिवास, आय नो अशी काहीतरी गोष्ट आहे ज्यामुळे तुला हे सगळं करावं लागतंय आणि मला तुला हेल्प करायची आहे. पण तू जर मला काही सांगितलंच नाही तर मी तुला हेल्प कशी करू? बघ, मी कोणालाच काही सांगणार ऐक नाही. ना ओवी, श्रीनिवास, ओवी हे बघ मला आता एकच वाटतं की तू ह्या सगळ्यापासून लांब राहा. तू ह्याच्यात पडू नकोस प्लीज. मी जो काय निर्णय घेतलाय ना त्यातच सगळ्यांचं भलं होईल. सगळ्यांचं जाऊ दे, तू तुझं सांग ना. तू खुश आहेस? मी खुश आहे ओवी. तुझ्या चेहऱ्यावर मला तसं काही दिसत नाही श्रीनिवास. सी, तू बोलतोयस एक, पण तुझ्या चेहऱ्यावर काहीतरी वेगळंच दिसतंय. तू म्हणतोयस की तू खुश आहेस, पण त्याचा आनंद मला तुझ्या डोळ्यात दिसत नाही. मग तो तुझा प्रॉब्लेम आहे ना ओवी. बघ ओवी, मला श्रीनिवास हे बघ, नाही प्लीज ऐक माझं. एक मिनिट ओवी, प्लीज अरे मला एकट्याला राहू दे प्लीज प्लीज. मी ऐक ना. जाते मी, पण प्लीज तू असा फार वेळ इथे बसू नको. जाऊन झोप. मी थोडा वेळ थांबीन इथे, तू जा. श्रीनिवास, तुला बॉदर करणारी गोष्ट काय आहे हे मी नक्की शोधून काढेन. मध्येच असं का वागतोय? मुंबईला असं काय घडलं असेल? मी हे शोधून काढणार. त्याशिवाय मी गप्प बसणार नाही. गुड नाईट. असं काही राहिलंच नाही माझ्या आयुष्यात. प्रत्येक क्षण पश्चातापाचा आहे. त्यापुढे सगळं आयुष्य मला या शिक्षेतच घालवायचंय. बाहेर कोण झोपलो? की बाय माझी श्रीनू असा काय? श्रीनू, तू हाय कशाक झोपलस? श्रीनू, कुरकुरतस कित्याक? श्रीनू, ताप येलो तुका? श्रीनू उठ बाळा. श्रीनू, श्रीनू उठ. तो मंजू, मंजू, ओ बंधू भाऊ, मंजू दार उघड. ओ बंधू भाऊ, दार उघडव. मंजू, अगो या बघ काय. अगो श्रीनू, मंजू दार उघडा. बंधू भाऊ, कोणी हा काय? या बघा श्रीनू बाहेरच झोपलो. अरे कोण हा? सकाळी सकाळी झोप मोडू केलाय. अरे कोण हा? काय चाललं? काय कटकटा तू? अगो काय आहे तुझा? हा काय कटकटा सकाळी सकाळी? कशा कारण जीव सायस्तवर? हो लालिताई, या बघा. श्रीनू बाहेरच झोपलो रात्रभर. तापण पण त्या हात घ्यावा. झाला? हा झाला काय? सगळे गेले आता तू इलस? बघ उमा, तू पण नीट ऐकून ठेव. हे घर सोडून गेलेल्यांची ना ही लाली पर्वा करत नाही आणि त्यांच्याशी बोलूची पण माझी इच्छा नसता. कळला काय? सकाळी सकाळी ना आता माझा डोका तापू नकोस काय? जा तू आता. लालिताई ऐका, मला झोपू दे. ओ तसं नाही लालिताई ना. ओ श्रीनू, नाही मोठी लालिताई, लालिताई. श्रीनू, ये तू काय चाललंस? हा आधी मागे हो.
लालिताई असं काय करताय? बिचारा श्रीनू कालपासून बाहेर आहे, आता तरी त्याला घरात घ्या ना. बरं दारा ते का आत घेतलंस तर मी पण बघताय आज ते का कोण आत घेताय ता. बघ ते चारूक पाठवला ना तसं तू का पण तुझ्या गावात पाठवून देईन मी. जास्त बोलतय मका. बाळा उठतस काय? हे बघ हा डोळे उघड. या बघ हा झोपू नकोस असं उघड्यावर. हा उठ उठ जरा. हा आज जाऊन झोप. उठ उठ उठ. उमाताई, उमाताई, ह्याला तर ताप आलाय. अगो तास तर म्हणते मी मंजू. काय प्रकार आहे सगळा? आता बाहेर कशाक झोपलो? काय सांगू उमाताई आता. लालिताई इतके दिवस आपल्यासोबत वाईट वागत होत्या तोपर्यंत ठीक होतं, पण आता स्वतःच्या पोरासोबत सुद्धा असं वागायला लागलं. काय बोलायचं.